शेतकऱ्यांच्या फायद्याची गोष्ट. लाखो रुपयाचे आर्थिक नुकसान करणाऱ्या होमनी विरोधात ब्रह्मास्त्र तयार. चला तर पाहू कोणते आहे ते ब्रह्मास्त्र. नमस्कार शेतकरी बांधवांनो, आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉन प्रेस करा. इन्सेक्ट कंट्रोल मेथड. होमनी अळीचा प्रभाव रोखण्यासाठी प्रकाश सापळा तयार करण्यात आलेला आहे. साखर कारखान्याकडून 1 किलो भुंगे पकडून दिल्यास प्रति किलो 300 रुपये अनुदान शेतकऱ्यांना दिले जाणार आहे. तर हे बघा शेतकरी बांधवांनो, गेल्या काही वर्षापासून राज्यातील अनेक भागांमध्ये होमनी अळीचा प्रभाव सोयाबीन, ऊस, हळद इत्यादी पिकांवर मोठ्या प्रमाणात आढळून येत आहे. हवामानातील बदल तसेच एप्रिल महिन्यात होणाऱ्या अवकाळी पावसामुळे होमनी अळीचा प्रभाव जास्तच आहे. यावर प्रकाश सापळा हा प्रभावी उपयुक्त ठरणार आहे. संगमेश्वर तालुक्यातील चनेगाव येथील प्रयोगशाळेतील शेतकरी डॉक्टर विठ्ठलदास आसावा यांनी केवळ 50 रुपयात प्रकाश सापळा तयार केलेला आहे. वाळवाच्या पावसानंतर होमनी अळीचे कोशातून प्रौढ भुंगे बाहेर पडतात. हे भुंगे बाबूळ, कडुलिंब, बोर इत्यादी झाडावर आपली उपजीविका सुरू करतात. त्यानंतर हे भुंगे शेतात जाऊन अंडे घालतात. राज्यातील बऱ्याच भागांमध्ये या किड्यांचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव वाढलेला आहे. तर शेतकरी बांधवांनो, अळी कशी ओळखावी? या किड्याचा प्रौढ भुंगा मजबूत बांध्याचा आणि लालसर तपकिरी रंगाचा असतो. अळी पांढऱ्या रंगाची असून तिचे डोके गडद तपकिरी असते. तिला 3 जोड्याचा पाय असतात. शेतात नांगरणी करताना किंवा शेणखताच्या खड्ड्यात सहजपणे आढळणारी इंग्रजी सी आकाराची अळी म्हणजे होमनी अळी असते. चला तर पाहूया अळीमुळे मोठ्या प्रमाणात होणारे नुकसान. होमनीची अळी थेट पिकांवर किंवा पिकांच्या मुळांवर हल्ला करते, तर प्रौढ भुंगे बांबूळ, कडुलिंब, बोर अशा झाडांवर राहतात. अळी पिकांची मुळे कुरतरते, त्यामुळे झाडे सुरुवातीलाच पिवळी पडतात. त्यानंतर पाने सुकून जातात. प्रादुर्भावग्रस्त झाडे सहज उपटून टाकावी लागतात. होमनी अळीचा प्रकाश सापळा कसा तयार करावा पाहूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. तर नक्की पहा शेतकरी बांधवांनो उद्याचा व्हिडिओ. होमनी अळीचा प्रकाश सापळा कसा तयार करणे.